नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 31 मे 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठ्या बॅटरी ऊर्जा साठवण प्रकल्पाची उभारणी कुठे करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुजरात. गुजरात हे 2026 मध्ये भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणात आघाडीवर आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम प्रकल्प विकसित करण्यात येत आहेत. या प्रकल्पांचा उद्देश नवीकरणीय ऊर्जा ग्रीड अधिक स्थिर आणि कार्यक्षम बनविणे हा आहे. BESS प्रणाली अतिरिक्त स्वच्छ ऊर्जा साठवून ठेवण्याचे कार्य करते. वारा आणि सौर ऊर्जेच्या अनियमित पुरवठ्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या प्रणालीचा उपयोग केला जातो. पुढला प्रश्न आहे, ऑइल इंडिया लिमिटेडला नैसर्गिक वायूचा नवीन साठा कोणत्या क्षेत्रात सापडला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दांडेवाला क्षेत्र, राजस्थान. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील दांडेवाला फील्डमध्ये नैसर्गिक वायूचा नवीन साठा सापडला आहे. ऑइल इंडिया लिमिटेडने हा शोध लावला आहे. हा साठा जमिनीखालील सानू फॉर्मेशनमधून शोधण्यात आला आहे. या क्षेत्रातून दररोज सुमारे 25,000 स्टँडर्ड क्युबिक मीटर नैसर्गिक वायूचे उत्पादन होत आहे. या शोधामुळे देशांतर्गत ऊर्जा उत्पादनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राजस्थान स्टेटबद्दल जाणून घेऊया. तर राजस्थान राज्याची स्थापना झाली होती 30 मार्च 1949 रोजी. राजधानी आहे जयपूर. अधिकृत भाषा तिथे वापरली जाते हिंदी. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे. राष्ट्रीय उद्याने लक्षात घ्या, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, केवलादेव राष्ट्रीय उद्यान, डेझर्ट राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत दिलवाडा मंदिरे, ब्रह्मा मंदिर, अजमेर शरीफ दर्गा आणि कर्णीमाता मंदिर. प्रश्न तिसरा आहे, जल परब नावाची वन्यजीव संवर्धन मोहीम कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात. जल परब मोहीम ही गुजरात फॉरेस्ट डिपार्टमेंटद्वारे राबविण्यात येणारी महत्त्वाची वन्यजीव संरक्षण मोहीम आहे. या मोहिमेचा उद्देश तीव्र उष्णतेपासून वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण करणे असा आहे. गुजरातमधील लिटल रन ऑफ कच्छ आणि जंगल भागांमध्ये कृत्रिम जलकुंड तयार करण्यात येतात. या जलकुंडामध्ये टँकरद्वारे नियमित पाणी भरले जाते. उन्हाळ्यात पाण्याअभावी त्रस्त होणाऱ्या हजारो वन्य प्राणी आणि पक्ष्यांना या मोहिमेमुळे दिलासा मिळतो. स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून वन्यजीवांचे जीवन सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे केला जातो. विशेषतः वाळवंटी आणि कोरड्या भागातील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ही मोहीम महत्त्वाची मानली जाते. प्रश्न चौथा आहे, 2026 मध्ये भारताने कोणत्या देशाला मागे टाकत श्रीलंकेचा दुसऱ्या क्रमांकाचा निर्यात गंतव्य देश बनण्याचा मान मिळवला आहे? प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, युनायटेड किंगडम. भारत हा श्रीलंकेच्या निर्यातीसाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापार बाजार ठरला आहे. भारताने या क्रमवारीत युनायटेड किंगडम UKला मागे टाकले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील व्यापार संबंध अधिक मजबूत होत असल्याचे या घडामोडीतून दिसून येते. प्रश्न 5वा आहे, PM अजय पोर्टल आणि अजय मोबाईल ॲप कोणत्या समाजाच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनुसूचित जाती. मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट यांनी PM अजय पोर्टल आणि अजय मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले आहे. हे पोर्टल आणि ॲप्लिकेशन प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना या योजनेच्या अंमलबजावणी आणि देखरेखीसाठी विकसित करण्यात आले आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती बहुल गावांचा सामाजिक आणि आर्थिक विकास साधणे असा आहे. लाभार्थ्यांना यामध्ये डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे. प्रश्न 6वा आहे, नासाने चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारण्यासाठी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आर्टेमिस कार्यक्रम. नासाने 24 मार्च 2026 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ कायमस्वरूपी तळ उभारण्यासाठी त्रिस्तरीय आराखडा जाहीर केला. 27 मे 2026 रोजी या आराखड्याची पुन्हा पुष्टी करण्यात आली. या प्रकल्पासाठी पुढील 7 वर्षात सुमारे $20 अब्ज गुंतवणुकीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा आराखडा आर्टेमिस प्रोग्राम अंतर्गत राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश चंद्रावर दीर्घकालीन मानवी उपस्थिती निर्माण करणे आणि भविष्यात मंगळ मोहिमांसाठी तयारी करणे असा आहे. आर्टेमिस कार्यक्रम आणि चंद्र मोहिमेची रणनीती जाणून घेऊया. तर आर्टेमिस कार्यक्रम हा नासाचा मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाअंतर्गत चंद्र संशोधन आणि भविष्यातील मंगळ मोहिमांवर भर दिला जात आहे.
चंद्राचा दक्षिण ध्रुव हा या मोहिमेचा मुख्य केंद्रबिंदू आहे. दक्षिण ध्रुवावरील कायम सावलीत असलेल्या भागांमध्ये बर्फ आणि पाण्याचे साठे असल्याची शक्यता यामध्ये वर्तवली जात आहे. हा जो प्रोग्राम आहे किंवा ही जी मोहीम आहे याला 3 टप्प्यामध्ये डिवाईड केला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये रोबोटिक मोहिमा आणि मालवाहतूक आहे. तर पहिल्या टप्प्याबद्दल जाणून घेऊया. पहिला टप्पा 2029 पर्यंत चालणार आहे. या टप्प्यात रोबोटिक मोहिमा, मालवाहतूक आणि तंत्रज्ञान चाचण्यांवर भर दिला जाईल. नासाने 25 मोहिमा आणि 21 चंद्र लँडिंगचे नियोजन यामध्ये केले आहे. कमर्शियल लुनार पेलोड सर्व्हिसेस कार्यक्रमाचा विस्तार यामध्ये करण्यात येणार आहे. लुनार टेरेन व्हेकल कार्यक्रमाद्वारे चंद्रावर वाहतूक व्यवस्था विकसित केली जाईल. मून बेस 1 मोहीम 2026च्या शरद ऋतूनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. या मोहिमेसाठी ब्ल्यू ओरिजिनचे ब्ल्यू मून मार्क 1 इंड्युरन्स लँडर वापरण्यात येणार आहे आणि ही मोहीम शॅकेलटॉन कनेक्टिंग रिज भागात उपकरणे पोहोचवेल. दुसरा टप्पा तर दुसऱ्या टप्प्याचा कार्यकाळ आहे 2030 पासून 2032 पर्यंत. यामध्ये अर्धवसाहती स्वरूपातील पायाभूत सुविधा उभारल्या जातील. ऊर्जा ग्रीड, संप्रेषण व्यवस्था आणि गतिशीलता प्रणाली विकसित केली जाईल. तसेच अंतराळवीरांना काही आठवडे किंवा महिने चंद्रावर राहता येईल अशी व्यवस्था यामध्ये तयार केली जाईल. आणि तिसऱ्या टप्प्याचा कालावधी आहे 2032 ते 2036 पर्यंत. तिसऱ्या टप्प्यामध्ये चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारण्याचे उद्दिष्ट आहे. दीर्घकालीन मानवी मोहिमा यामध्ये राबवल्या जातील. दर 6 महिन्यांनी मानवी चंद्र मोहिमा पाठविण्याचा नासाचा मानस आहे. चंद्रावर सतत मानवी उपस्थिती निर्माण करण्याचे लक्ष्य यामध्ये ठेवण्यात आले आहे. प्रश्न 7वा आहे, व्हॅक्सिनियम पिलिफेरम ही दुर्मिळ वनस्पती 188 वर्षानंतर कोणत्या राज्यात पुन्हा आढळून आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश. व्हॅक्सिनियम पिलिफेरम या दुर्मिळ वनस्पतीचा 188 वर्षानंतर पुनर्शोध लागला आहे. ही वनस्पती ब्लूबेरीच्या जंगली नातेवाईक प्रजातींपैकी एक मानली जाते. या वनस्पतीचा पुनर्शोध अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यातील विजयनगर जंगल परिसरात लागला आहे. प्रजातीची प्रथम नोंद 1836 मध्ये मिश्मी टेकड्यांमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर 1850 मध्ये मेघालयातील खासी टेकड्यांमध्ये ही वनस्पती पुन्हा आढळली होती. त्यानंतर तब्बल 188 वर्षे या वनस्पतीची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नव्हती. याची वर्गीकरण आणि वैशिष्ट्य जाणून घेऊया. तर व्हॅक्सिनियम पिलिफेरम ही वनस्पती इरिकासिया कुलातील आहे. ती व्हॅक्सिनियम वंशातील प्रजाती असून एक वेलीसारखी वाढणारी झुडपी वनस्पती आहे. ब्लूबेरीसारख्या खाद्यफळांच्या वनस्पतींशी तिचा संबंध आहे. या वनस्पतीचा पुनर्शोध 2026 मध्ये संशोधकांनी केलेल्या क्षेत्रीय सर्वेक्षणादरम्यान लागला आहे. हे सर्वेक्षण सोसायटी फॉर एज्युकेशन अँड एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट आणि CSIR नॉर्थ ईस्ट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने करण्यात आले. वनस्पती नोवा दिहिंग नदीच्या उपनद्यांजवळ आढळली आहे. ही वनस्पती समुद्र सपाटीपासून सुमारे 1150 ते 1280 मीटर उंचीवर आढळली आहे. प्रश्न 8वा, प्रोजेक्ट झिरो हा भ्रष्टाचार विरोधी उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ. केरळ सरकारने 26 मे 2026 रोजी प्रोजेक्ट झिरो हा भ्रष्टाचार विरोधी उपक्रम सुरू केला. हा उपक्रम राज्य प्रशासनातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राबविण्यात येत आहे. मोहिमेची अंमलबजावणी विजिलन्स अँड अँटी करप्शन ब्युरो मार्फत केली जाणार आहे. या उपक्रमात लाचखोरी, सायबर गुन्हे, दक्षता प्रक्रिया आणि तक्रार निवारण यांचा समावेश आहे. प्रोजेक्ट झिरोची प्रमुख वैशिष्ट्ये जाणून घेऊया. प्रोजेक्ट झिरो हे केरळमधील सर्व प्रशासकीय स्तरांवरील भ्रष्टाचार विरोधातील अभियान आहे. या उपक्रमात जनसहभागावर विशेष भर देण्यात आला आहे. भ्रष्टाचार विरोधी कारवाईसाठी तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात येणार आहे. विजिलन्स मॅन्युअलमध्ये सुधारणा करण्याचाही या उपक्रमाचा उद्देश आहे. विजिलन्स मॅन्युअल काय आहे? तर हे दक्षता व चौकशी प्रक्रियेसाठी वापरले जाणारे मार्गदर्शक पुस्तक आहे. नागरिकांना भ्रष्टाचाराच्या तक्रारी थेट विजिलन्स अँड अँटी करप्शन ब्युरोकडे नोंदवता येणार आहे. तक्रारदार आणि माहिती देणाऱ्यांची गोपनीयता यामध्ये राखली जाणार आहे. या उपक्रमात प्रत्यक्ष लाचखोरीसोबत डिजिटल भ्रष्टाचाराचाही समावेश करण्यात आला आहे. डिजिटल भ्रष्टाचार म्हणजे काय? तर ऑनलाईन व्यवहार, इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली किंवा डिजिटल माध्यमातून होणारा भ्रष्टाचार यालाच काय म्हटलं जाते? डिजिटल भ्रष्टाचार असं. केरळ राज्याबद्दल जाणून घेऊया.
तर केरळची स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी. राजधानी आहे तिरुअनंतपुरम. अधिकृत भाषा वापरली जाते मल्याळम. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन आणि राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. राष्ट्रीय उद्याने आहेत पेरियार राष्ट्रीय उद्यान, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, एराविकुलम राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत श्री पद्मनाभस्वामी मंदिर, गुरुवायूर मंदिर, मलायट्टूर चर्च आणि चेरामंजुमा मस्जिद. प्रश्न 9 आहे, ओडिसाचे 27वे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हरिबाबू कंभमपती. हरिबाबू कंभमपती यांनी 3 जानेवारी 2025 रोजी ओडिसाचे 27वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळा भुवनेश्वर येथील राजभवनात पार पडला. चक्रधारी शरण सिंग यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हरिभाऊ कंभमपती यांनी रघुबर दास यांची जागा घेतली. रघुबर दास यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल पदाविषयी घटनात्मक माहिती जाणून घेऊया. भारतीय संविधानाच्या कलम 153 नुसार प्रत्येक राज्याला राज्यपाल असतो. राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख मानला जातो. संविधानाच्या कलम 155 नुसार भारताचे राष्ट्रपती राज्यपालांची नियुक्ती करतात. कलम 156 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या इच्छेनुसार पदावर कार्यरत राहतात. आणि शेवटचा प्रश्न आहे, 2030च्या दशकात स्वदेशी अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी विकसित करण्याची घोषणा कोणत्या राष्ट्राने केली आहे? प्रश्न क्रमांक 10चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दक्षिण कोरिया. साऊथ कोरियाने 26 मे 2026 रोजी देशातील पहिली स्वदेशी अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी विकसित करण्याचा रोडमॅप जाहीर केला. या प्रकल्पाला जांगबोगो एन प्रकल्प या नावानेही ओळखले जाते. ही पाणबुडी 2030च्या दशकाच्या मध्यापर्यंत विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्प दक्षिण कोरियाच्या जहाजबांधणी आणि अणुभट्टी तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. जांगबोगो एन प्रकल्पाबद्दल आणखी माहिती जाणून घेऊया. जांगबोगो एन प्रकल्प हा दक्षिण कोरियाचा स्वदेशी अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचा कार्यक्रम आहे. या पाणबुड्या 2030च्या दशकाच्या उत्तरार्धात सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण ग्योंगसांग प्रांतातील चांगवॉन येथे फ्युचर डिफेन्स स्ट्रॅटेजी कमिटीच्या पहिल्या बैठकीत या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. तांत्रिक वैशिष्ट्ये काय आहेत? तर प्रस्तावित पाणबुड्यांमध्ये कमी समृद्ध युरेनियम वापरण्यात येणार आहे. कमी समृद्ध युरेनियम म्हणजे 20% पेक्षा कमी युरेनियम 235 असलेले इंधन आहे. या अणुभट्ट्या दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे वारंवार इंधन भरण्याची आवश्यकता कमी होईल. उत्तर कोरियाकडून निर्माण होणाऱ्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र धोक्यांना उत्तर देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. दक्षिण कोरियाने अण्वस्त्र प्रसारबंदी करारांचे पालन करण्याची भूमिका यामध्ये स्पष्ट केली आहे. इंधन पुरवठ्यासाठी अमेरिकेसोबत सहकार्य सुद्धा यामध्ये केले जाणार आहे. तसेच इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी सोबत सुरक्षाविषयक सहकार्यही यामध्ये करण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.